चला मग आपण आता मुनावळे या गावात चाललेलो आहोत. त्या गावामध्ये जाता जाता आपल्याला खूप असा परिसर पाहता येणार, निसर्ग पाहता येणार आहे. निसर्गाच्या आपण अगदी जवळच आहोत, अजून जवळ जाणार आहोत. सुंदर असा परिसर आपण तिकडे पाहणार आहोत. शेंबडी मठावर जाणार आहोत. आता आपण आहोत ते मिनी काश्मीर तापोळा समोरील गाव आहेर या गावामध्ये आहोत. आता लवकरच आपण लॉन्च येणार आहे आपली आणि त्यानुसार आपण शेंबडी मठ आणि मुनावळे या गावात जाणार आहोत. चला मग पुढे. अशा प्रकारे आता आम्ही आलेलो आहोत मुनावळे काकांच्या गावी. काकांच्या गावाला आलेलो आहोत. इकडे दुकानं कुठे आहेत? रस्त्यावर नाही. आता इथे आपण आता किनाऱ्यावरती आलेलो आहोत. चला मुनावळे. आता मावशीला भेटायला चला. चाललेले आहेत. आता 1 वाजलेला आहे. डोक्यावरती ऊन आहे त्यामुळे सर्व थकलेले आहेत. चला घरी जाऊन मावशीची भेट घेऊया. गेले लय पाणी खाली गेले. सूर्यनारायण तुम्हाला वरती प्रसन्न झाले डोळ्यावरती. बासमती येतो की असा इंद्रायणी? लवकरच आता जवळ आलेलो आहोत मावशीच्या इथे आणि लय चालून थकलेले आहेत उन्हामध्ये. कमीत कमी अर्धा तास चालतात आहे मंडळी आणि एक पुढे एक मागे जाऊन पुढे जाऊन बसल्यात आहे मागून आणि दोघं पाठवून येतात आहे. सुंदर असे चालत मुनावळे. आता गावात जात आहोत. समोरच आपल्या सुरुवातीला मंदिर लागतंय. चला मग मंदिरातून सुरुवात गावाची आपल्या. खूप चालत आलेले आहेत पोरं. अतिशय आता पुढचा प्रवास एकदमच भारी आहे. तरी सुद्धा मुलांमध्ये उत्साह आहे. एवढा पल्ला पूर्ण आम्ही चालत आलो. ते पूर्ण डोंगर चालत आलो तरी पण मुलांमध्ये उत्साह आहे. का तर मावशीला भेटायचं आहे, आजीला भेटायचं आहे. थांब बाळा इथे पाया पडा. हे आलेलं आहे मुनावळे गावातील देवस्थान मंदिराजवळ. प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर हे असतंच. सुंदर असं मारुतीचं मंदिर. चला पाया पडून घ्या. मावशी पाया पडून घ्या. आलेले आहेत थकत. ओम नमः शिवाय. चला मुनावळे देवा गावातील आपण सुंदर असं देवस्थानावर सुंदर असे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभूराजांचे चित्र रेखाटलेले आहे. सुंदर असं आहे. केदारेश्वर आपलं केदारेश्वर आहे हे आपण देवाचं नाव. हा केदारेश्वर आहे की केदारेश्वर प्रसन्न.
आपल्या भागात कुठं लाकडाचं मंदिर नाही आता, फक्त इथंच आहे तेवढं. लाकडाचं मंदिर आहे हे. हे लाकडाचं मंदिर आणि कुठं अक्कलपेठ एक आहे. लाकडाचं रोखीव काम आहे. सुंदर पहिल्यातलं कोरीव काम आहे. त्याला पॉलिश करून ठेवलेलं आहे ना. हो, हात लागलं की एकदम थंड थंड लागते. सागवानची लाकडं आहेत. हे पूर्ण लाकडाचं आहे ना. हे काय ह्याच्यामध्ये मारुतीचं ही आहे रोखीव काम. ह्या ट्रॉफ्या मुलांनी जितलेल्या क्रिकेटर लोक. माणूस आला होता ना दादा, रुळ्यातला माणूस बजेल होता ना, ते सांगत होता मला. सुंदर असं देवाचं दर्शन आहे. मी शाळेत जायला आलो होतो रस्त्यात. ओम नमः शिवाय. ओम नमः नमामि. सुंदर असं रोखीव काम, पूर्ण असं वरपासून ते खालपर्यंत सर्व लाकडाचं आहे. मग आता देवळातून आपण बाहेर निघालो आहोत आणि थेट आता मावशीच्या घरी जात आहोत. मावशीच्या घरी ही शाळा, मुनावळे गावातील शाळा ना. मुनावळ्यातील बैल, त्या बैलांची शिंग सुसाट असा एक नंबर खतरनाक बैल. आपल्यासारखी नाही, एक इकडं तर एक इकडं. हे एका रांगेत घर आहे. आता इथे एक माणूसही आरामात राहू शकतो. आपल्या इथे एक इकडं तोंड तर एकाचं तिकडं तोंड. चाललेले आहेत, डॉगी आलेले आहेत. बैलांची जोडी. आता मावशीच्या घरात आलेलो आहोत आणि हे आमचं मावशीचं घर. मावशीच्या घरी आता आलेलो आहोत. त्याला मावशीच्या घरी सर्व पोचलेले आहेत थकून भागून. जितेंद्रचं लग्न होतं ना 22 एप्रिलला. जमलंय ते दमलंय सगळी दमली. आजी काय आजे कशी आहेस? 10ला सांगितलंय, काका 11ला आलेले आहेत. आणि त्या हा आईसारखी दिसते ना, जाडी झाली म्हणून. ए पिंटू, पिंटू मनी कुठं नाही? अरे बाळा जेवायचं आता. काय खात? पिंटू पिंटू आता जेवायचं. जेवायचं आहे बापू. मावशीच्या घरी आलेलो आहोत. मावशीचा संसार आणि मावशीचा कारभार. हे मावशी आमची. हे मावशीचं स्पेशल किचन. व्हिडिओ कॉल कर सगळ्या. मावशी माझी कचरा काढते. मावशी कचरा काढते आणि सुंदर घर बनवते. मावशीची पडवी आणि मावशीला इथून बाहेर पडायला जागा. मावशीने परड्यामध्ये काय काय बनवलंय बघूया. मावशीच्या परड्यामध्ये वांगी आहेत. गावची वांगी खायची म्हणजे भारी काम आहे. छोटी वांगी मोठी वांगी दोन्ही वेगवेगळी लावलेली आहेत. चला जेवून घ्या.
जेवायला बसतो. एक मिनिट तिथेच थांब. पाणी लागली, याला तहान लागलेली आहे. खाली नाही तर लय झाले आता खा ना आधी. ह्या आमच्या मावशीची वांगी आहेत. ही बघा, आहे का बाया बाया, ह्याला काढावं लागणार. चोरी नहीं बेटा, निकालो तू घर. अगं बाया बाया, हे बघा वांग. याशी वांगी पिवळी झाले तर तरी मावशीचं लक्ष नाही. ते लग्नाच्या पिरियडमध्ये. आता काय बोलू मावशीला. हे माझी मावशीची वांगी. ही मावशीची वांगी पिवळी पिवळी. ते पिकून गेले, बियासाठी ठेवले, आणलं त्यानं तोडून. पिकूल असं ते चांगलं. हा, बी काढा. बी काढणार. आता त्याचं बी काढणार. बघितलीस ना किती वांगी. परडच भरलंय चांगलं साड्यांचं कुडान याच्या बिया काढणार आणि सुकवणार. आणि पुन्हा त्याची आडी तयार करायची. तर पण दिल काय कुणाला कशा. मी परवा माझ्या तिकडे आला होता, म्हणलं तू काय आता ट्रॅक्टर नेला, नांगरून घेतलं, वांगी लावली. आता वांगी लागली ते द्या की 2-3. तू ये ना उद्या, एवढी घेऊन. ते पण एक तसंच. ते पण एक तसंच. तो तर पिऊनच असतो काय. लई नाही तर पिया थोडेसे थोडेसे. याला वांगी शिवाय खाणं नाही. आमचा आवडते. एक भोपळी वांगीची जरा बिया काढून ठेवल्यात आहे. भोपळी कोणची वांगी हे लावलेली नाही, दुसरी. करताय काय. आणि त्यांचे 2-2 पोरं ना, आम्ही 3 जण. 1-2 दिवसाच्या सुट्टीत आलेलो नाताळच्या. क्रिसमसला सुट्टी पडते ना. तू केला होतास ना तेव्हा पण त्यांना पण. हो तेव्हा कसं सीजनच्या वेळेला ना. तर मग बामनोलीत आम्ही 2000 लॉन्च करून बामनोलीत सकाळी 10 वाजता निघालेलो घरातनं. 2:30-3 वाजता गेलो तापोळ्यात. मग 2:30-3 वाजता तापोळ्यात गेलो. मावशीचं झणझणीत जेवण मग ते चिवडा बिवडा तो खाल्ला. 4-4:30 वाजता निघालो ते महाबळेश्वरात वरती गेलो. आतापासूनच वाबरी. आणि आजीचा लई लाड. पोरांना हात लावून देत नाही. एक पोर आहे, मारायचं नाही माझ्या पोरांना. हो असं आजी. एक सापड मारली तरी येते. आता काय मारलं पोराला. एक सोन्यासारखी कीड आहे, त्यांच्या मागे लागतात. ते करू म्हणाले पोरान बस तिथं बस उठ केलं पाहिजे. परत अंगी बी लागते. मग अंगी पण लागते. तर बघा एवढी घे येतो तो पण भरायची. लग्न काय सावित्री कुकुलट लेट. हो आहे की नाही. असं नसतं. काय करायचं त्यामुळे तसे येऊ हुशार नाही. पण कसं अजून होईल. झालं की आपण 5 जणी ना. बरं महिना झाला महिना.
निरोप समारंभ. आम्ही आजच बसलोय 9 वाजता खायला. मी तर 10:30-11 वाजता आमचा नाश्ता होता होता. दुपारचा 2:30-3 वाजता तर जेवायला. सकाळची न्यारी चाललेली. नाश्त्याला तुमच्या 12 वाजते, नाश्त्याला आमच्या 12 वाजतात. जेवणाला तुमच्या 3 वाजते. शबास. एकच हा टायमिंग समजला कसा? आता मी जेवलो नाही ना जशी ते मला माहित नाही. चला. माझ्या नंबरा पोहोच येणार आणि तिथनं परत येणार. खरं आहे काय? बघा वर्ण झाला. सगळ्यांचं सगळं आणलेलं आहे. आता निरोप समारंभ चालू.